एक शेतकऱ्याची गरिबाची बाई होती. गरिबाची बाई होती तर तिनं रोज कामाला जायची. तर काय म्हणायची शेतकऱ्याला, ए बाबा मला सोडावं लवकर, मला आतरून टाकायला उशीर होतोय. रोज गेलं की म्हणायचं. आणि तेव्हा बाया सगळ्या एकमेकीला, कुण्याही जातीचा असो, भाऊसाहेब, रावसाहेब, भाऊसाहेब, अण्णासाहेब, बाई कसली नात धरायचं नंदाची, कुणाही जातीचे असो, महाराचे असो, मांगाचे असो, कुंभाराचे असो, सांबाराचे, एकमेकीला मानमर्द्यानं बोलायचं. म्हणजे बाईसाहेब आवडीनं बोलायचं. आता ताई ताईत गळ्यात घातल्यालं ताई, नाही तर दिदी, दद करते दिदी. मग म्हणायचे भाऊसाहेब आणि मला जाऊ द्या, मला आतरून टाकायला उशीर होतोय. बायला म्हणा हिला रोज कसं आतरून टाकायचं असेल, मग हिला उशीर होतोय, रोज उशीर होतोय म्हणते. मग एखादी शेतकऱ्यानं काय म्हणला, म्हणला थांबा मला जावंच, मला संध्याकाळी बघावं कशी आतरून टाकते हे. मग गेले की कन्या पाण्या भरडिल्या, काय असेल ते 1-2 भाकरी पीठ केले, लेकरं रोपे टोपे बारके लेकरं गेले की म्हणजे आतरून टाकलं की हेवडाले चिंतकं आपलं, एकाला एक चिंतकं आपलं जुडीत बसली एकाला एक. शेतकऱ्यानं उगं जाऊन दारातून हळूच वाकून बघितलं तर ही सगळी एकाला एक हेवडाले ठिगळं. म्हणजे किती असे चिंतकं फाटके तुटके असलेले लेकरं खाली पडून नाही. किती माईची माया, घारं फिरती आकाशी, सर्व चित्त बाळापाशी. चिमणीबाई खोपा करी, अवघड फाट्यावरी, माईची माया सरव्या बाळावरी. बाबानो, माय म्हणजे मायच असते. कशी बी असू द्या, येडी असू द्या, बागडी असू द्या, हजरा सिंदळा असू द्या, पण माय असली पाहिजे. माय म्हणजे तोंड भरून येतं माय म्हणलं की. आणि आई बाहेर गेली की वाटतं लेकराला कधी आई येईल असं वाटतं आहे ना. तर तिने एवढुल्या ठिगळं जोडायची, एवढ्याल्या कन्या पाणी द्यायचं खायला. कोणचं रडायचं, कोणचं पडायचं, कोणच्याला मारायचं, कोणच्याला हाणायचं, कुणाला जास्त द्यायचं, कुणाला कमी. सगळ्याला पोटभर खावा बाबानं भाजी पाला आणायचा आणि आपलं कन्या पाणी करून शेणी. नवरा आपलं मुंगशी इळाई नाहीचं, मुंगशी बघ जाणार तोंडाला असते तर दावे नाहीचे, त्याने हे काम करायचं. आणि मग त्याचं काय शेरातले आलेले हिचं काय करून करायचं. पण रोज शेतात गेले की म्हणायची, ए बाबा मला जाऊ दे की, मला उशीर होतोय आतरून टाकायला. आताची बघा चाबरी काही बोलते आता, ए बाबा जाऊ दे की, मला आतरून टाकायला उशीर होतोय. मग त्यानं जाऊन बघितलं हिडू चिंतकं आतरायची. बाबा परिस्थिती लय वाईट होती तेव्हा लोकांची, खूप परिस्थिती वाईट होती. पण एकमेकाला साधत होते, जाबाई म्हणत होते, कराबाई एकमेकाला नसलं असलं तर त्यामुळे आता काय नाही आवटायचं जळायचं निकून एकाला खाली उत्तर बोलायचं झालंय. साधं बहीण जर भावाला बोलायचं तर लगेच पोटाने पापाचं पाप तर लगेच झालं. त्या संघच गेली आणि त्या संघच आली. मी ऐकते दुसऱ्याचं बोलणं, अरे का ही स्वतःच्या भावाला बोलण्यासाठी काय